राधे राधे सगळ्यांना. आपण मे महिन्यापर्यंत जाणून घेतलं. आज आहे नंबर जून मंथचा. जून मंथ म्हणजे 6 नंबर. सो जे लोक जून मंथमध्ये बॉर्न झालेले असतात ते खूप पॉप्युलर असतात त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये, मे बी फॅमिलीमध्ये. त्यांच्याकडे भरपूर आयडियाज असतात प्रत्येक गोष्टीसाठी. पर्सनॅलिटी त्यांची खूप चांगली असते, फॅशन सेन्स खूप चांगला असतो त्यांचा. त्यांना एक लॅविश लाईफस्टाईल जगायची असते. ब्रँड कॉन्शियस असतात, इमेज कॉन्शियस पण असतात ते लोक. त्यांना स्वतःची इमेज खूप जास्त प्रिय असते. चुझी टाईपचे असतात हे लोक. आपण असंही म्हणू शकतो की पॉप्युलर असल्यामुळे बरेचसे लोक यांच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होतात. लोकांना यांच्यासोबत फ्रेंडशिप करायची असते, बट यांचे मोजकेच फ्रेंड्स असतात. कम्युनिकेशन स्किल खूप चांगली असते. कोणासोबत वाद वगैरे घालायचा असणार हे खूप चांगलं डिबेट करू शकतात. जून मंथ बॉर्न जे लोक असतात ते स्वतःच्या फिलिंग्स सहसा एक्सप्रेस करायला त्यांना त्रास होतो. ते करू नाही शकत स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस. जून मंथ बॉर्न जे असतात ते खूप जास्त मूडी असतात. त्यानंतर यांचं आहे ना टँट्रम्स खूप जास्त असतात. म्हणजे हे पटकन यांना राग येतो, पटकन हे नॉर्मल होऊन जातात. बरेचदा त्यांना राग स्वतःचा कंट्रोल नाही करतायत. मग त्या रागाच्या भरात ते कोणालाही काहीही बोलून देतात आणि मग नंतर मग त्यांना त्या गोष्टीचं फीलही नाही होत. जसं की 3 नंबरवाल्यांना फील होतं की ते जे काही बोलले आहेत ते त्याबद्दल नंतर विचार करतात आणि त्यांना ती गोष्ट फील होते. बट 6 नंबरवाल्यांना ती गोष्ट फील पण नाही होत. हा बोललो मी, हा बरोबर बोललो, असा त्यांचा ॲटिट्यूड असतो. सो या गोष्टीवर थोडंसं त्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर काम करण्याची आवश्यकता आहे. विचार करण्याची नाही, या गोष्टीवर थोडंसं काम करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर हे लोक डिबेट करण्यात खूप जास्त माहीर असतात. कुठल्याही गोष्टीवर हे लोक वाद घालू शकतात. पण तो वाद घालता हे लोक काहीही बोलून देतात. समोरच्या व्यक्तीला काहीही बोलून देतात आणि मग त्याच्यामुळे समोरचा व्यक्ती जर का हर्ट होतो तर त्यांना ते पण सहन नाही होत की समोरचा व्यक्ती का म्हणून हर्ट झाला. का समोरच्या व्यक्तीला जसं तुम्हाला तुमच्या गोष्टींपासून, तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींपासून रिकवर व्हायला जसा वेळ लागतो तसा समोरच्या व्यक्तीला पण राग येऊ शकतो आणि त्याला पण रिकवर व्हायला वेळ लागू शकतो. सो तुम्हाला या गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे. जून मंथ बॉर्न आहात तर डेफिनेटली या क्वालिटीज तुमच्यामध्ये पण असतील, फक्त तुम्हाला लक्षात नसतील आलेल्या. तर थोडंसं लक्षात घ्या तुमच्या क्वालिटीज, ज्या गोष्टींवर स्पेशली काम करायचं आहे त्या गोष्टींवर थोडंसं लक्ष द्या. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.